प्रजासेवा न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। प्रभाग क्रमांक 10 मध्ये आपण पोहोचलेलो आहोत। या ठिकाणी उमेदवार प्रथमेश कोटे यांच्याशी आपण थेट जोडले गेलो आहोत। या निमित्ताने, या पदयात्रेच्या निमित्ताने आपण या मतदारांना, नागरिकांना काय आवाहन कराल? प्रभाग क्रमांक 10 येथे आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आपल्याला पाहायला मिळतंय की अतिशय भव्य प्रमाणात लोकांचा प्रतिसाद आहे। अशी भव्य पदयात्रा आज विडी घरकुल या प्रभाग क्रमांक 10 मध्ये निघालेली आहे। निश्चितच सर्व महिला भगिनींचा असू द्या, सर्व युवक मित्रांचा असू द्या, आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांवरती त्यांचा विश्वास मोठ्या प्रमाणात आहे। आज आम्ही होम टू होम असू द्या, पदयात्रा असू द्या, ज्यावेळेस आम्ही घर टू घर प्रचार केला त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दलचा आस्था निश्चितच लोकांमधनं दिसून आलेली आहे। आणि महिलांमध्ये तर खास करून मकर संक्रांतीचं गिफ्ट मिळाल्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांचा प्रतिसाद आहे। युवकांमध्ये जर IT पार्क कोण सोलापूर शहरात आणू शकतं तर ते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हेच आणू शकतात, असा विश्वास युवकांमध्ये असल्यामुळं निश्चितच आमच्या 4 उमेदवारांचा विजय आहे आणि तोही मोठ्या मताधिक्याने होईल असा मला विश्वास वाटतोय। स्वर्गीय महेश अण्णांनी केलेले काम ही लोकांच्या मनामनामध्ये आहे। स्वर्गीय महेश अण्णांची आठवण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर लोक काढतायत, त्यामुळं निश्चितच त्यांचं काम, आमचं मागच्या टर्ममधलं काम हे पाहून निश्चितच आमचा विजय होईल असा मला विश्वास आहे। मी तरीसुद्धा सर्व विडी घरकुलवासियांना ही नम्र विनंती करतो की येणाऱ्या 15 तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही आमच्या 4 उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं। या महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल आणि सत्ता येईल असं वाटतं आपल्याला? 100% आपण जर सोलापूर शहरातलं आज वातावरण पाहिलात तर विरोधक आहेत का नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। फक्त सत्ताच नाही तर थम्पिंग मेजॉरिटीनी सत्ता भारतीय जनता पार्टीची येईल। 70च्या वर भारतीय जनता पार्टीचे सदस्य निवडून येतील। आपल्याकडे भावी महापौर म्हणून पाहिलं जातं, याबद्दल काय सांगाल? नाही, अशी तर कुठली चर्चा नाही आहे आणि पक्ष जो निर्णय घेईल भविष्यात त्या निर्णयाबरोबर मी असणार आहे, पण आत्ता तर तशी काही चर्चा नाही आहे आणि माझीही सुद्धा आत्ता तशी काही इच्छा नाही आहे। या ठिकाणी प्रजासेवा न्यूज, दादासाहेब नीळ, सोलापूर।